चला आता आपण मित्रांनो 7th स्टँडर्डचा प्रॅक्टिस सेट नंबर 27 हा आपल्याला पूर्ण सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. ओके, आता प्रॅक्टिस सेट नंबर 27 सॉल्व्ह करताना लक्षात घ्या, मागचे जे आपले काही व्हिडिओ होती प्रॅक्टिस सेट 26 चा असेल, 25 चा बॉडमास रोज वगैरे असेल, तो जर तुम्ही बघितला नसेल तर एकदा बघून घ्या, कारण तो खूप महत्त्वाचा विषय. बरोबर आहे. आता पुढचं आपल्याला बघायचं काय का प्रॅक्टिस सेट नंबर 26 मध्ये कशा प्रकारचे एक्झाम्पल आहे आणि एकदम सिंपल ट्रिक्स आहे बघा. शॉर्ट ट्रिक्स पण तुम्हाला मी सांगणार आहे आणि प्रॉपरली कसं सॉल्व्ह करायचे ते पण आता आपण बघून घेणार आहे. ओके, बघा काय सिम्प्लिफाय 7⁴ इंटू 7⁴ राईट, अशा प्रकारचे आपल्याला दिलेले आहे. मग आता हे सॉल्व्ह कसं करायचं, एक बेसिक लक्षात घ्या, तुम्हाला मी फॉर्म्युला सांगतो आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. बघा काय, आता इकडे घेतो मी फॉर्म्युला. बघा समजा a⁴m इंटू a⁴n. बघा हा फॉर्म्युला आहे आपला, a⁴m इंटू a⁴n. a म्हणजे काय का दोन्ही तुमची व्हॅल्यू जी असणार आहे, तुमचा बेस तो कसा असणार आहे, सेम असणार आहे. आता इकडे एक्झाम्पल बघा ना, हा 7 सेम दिलाय का, इकडे बघा -11 सेम आहे, 6/7 6 सेम आहे. म्हणजे ए जो दिलेला असणार आहे बेस तुमचा कसा असणार आहे, सेम असणार आहे. तो ए तुम्हाला एकदा घ्यायचा आहे. काय करा, तुम्हाला बेस हा एकदा घ्यायचा आहे आणि त्याच्या डोक्यावरती m आणि n म्हणजे काय, वेगवेगळे नंबर्स, -1 -2 1 2 3 4 5 6 7 8 अशा प्रकारे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही नंबर असणार आहे. ओके, मग मल्टिप्लाय जर असेल तर अशा वेळी काय करायचा, यांचे जे पॉवर दिलेत ना त्यांची काय करायची, ऍडिशन करायची. काय करायची, ऍडिशन करायची. तुमचा बेस एकदा घ्यायचा आणि सगळ्यांची काय करायची, ऍडिशन करायची. हे झालं आपलं फायनल उत्तर. समजते, एकदम सिंपल ट्रिक्स आहे. बघा आपण हे घेऊया, काय दिलंय बघा, 7⁴ दिलाय इंटू 7⁴. बरोबर आहे, 2 आणि 4 दोन्ही दिलेलं आहे. बरोबर आहे, स्क्वेअर आणि 4 दिलेला आहे. मग आता काय करायचं, 7⁴ दिलाय म्हणजे आपण किती वेळा मल्टिप्लाय घेणार, 7 इंटू 7 इंटू 7 असं 4 वेळा घेणार. बरोबर आहे, आणि वरचे 2 दिले. बरोबर आहे, म्हणजे 7 इंटू 7 इंटू 7 स्क्वेअर. बरोबर आहे, बरोबर का नाही. मग आता बघा किती वेळा मल्टिप्लाय झाला, 1 2 3 4 5 6 म्हणजे 7⁴ किती येणार, 6 येणार. हे आपलं फायनल आन्सर झालं. आणि नंतर त्याला शॉर्ट ट्रिक्सने आपण कसं सॉल्व्ह करू शकतो, बघा हा फॉर्म्युला वापरून a⁴m इंटू a⁴n. काय, a हा 7 कॉमन घेतला, m प्लस n म्हणजे या दोघांचा जो पॉवर दिला ना यांची काय ऍडिशन. बघा 4 + 2 आला का, समजतं ना, 4 + 2 6 आला. एवढं लिहिलं तरी चालेल, तरी तुमचा आन्सर बरोबर आहे, पण तेव्हा तुम्हाला फॉर्म्युला लिहावा लागेल. ओके, नेक्स्ट बघा, आता नेक्स्ट काय दिलं, आता -11⁵ इंटू -11 इंटू ⁵2 म्हणजे -11 स्क्वेअर दिलेला आहे. ओके, आता बघा सिंपल काय करायचा, -11 इंटू -11 इंटू -11 इकडे खाली घेऊया आपण, इंटू -11 आणि इंटू -11 5 वेळा झाला का, बघा 5 वेळा दिलाय, 1 2 3 4 5. ओके, नाव काय सांगितलं, अजून 2 वेळा घ्या, -11 इंटू -11 अशा प्रकारे घ्या. घेतला का. ओके, मग आता काउंट करा, 1 2 3 4 5 6 7. सिंपल ट्रिक्स काय, 5 + 2 7. मग काय करा, -11च्या डोक्यावर काय करा, 7 देऊन टाका. हे आपलं फायनल आन्सर आहे. काय अडचण आहे याच्यामध्ये, एकदम सिंपल आहे. पुढचं बघा, तुम्ही डायरेक्टली सॉल्व्ह करू शकता. बघा एकदम डायरेक्टली, 6/7⁵3 दिलाय, 3 आणि दोघांची ऍडिशन, 5 + 3 8 म्हणजे काय येणार आन्सर, 6/7⁸8. हे आपलं आन्सर तयार झालं. कसं झालं, फॉर्म्युला पार्ट असेल तर झालं. बरोबर आहे, करा सिम्प्लिफाय, 6/7 इंटू 6/7 इंटू 6/7 इंटू 6/7 इंटू 3 वेळा झाला, 1 2 3, नंतर याचा एक 4 झाला, अजून एक 5, नंतर 6, नंतर 7 आणि 8 आला का. बघा हे 3 होते, 1 2 3 वेळा घेतला, याच्या 5, 1 2 3 4 5. आता काउंट करा किती वेळा आले, 1 2 3 4
5 6 7 8 आले का? म्हणजेच काय येणार 6/7 रेज टू पॉवर 8 हे आपलं फायनल आन्सर आहे. 5 + 3 8. काय अडचण याच्यामध्ये? सोपा आहे ना? ओके, राईट डाऊन लिहा. ओके, चला आता पुढचं एक्झाम्पल बघूया. बघा 4 नंबरचा आता आपण फर्स्ट सेकंड थर्ड क्वेश्चन सॉल्व्ह केला. आता चौथा बघू काय दिलाय. बघा काय -3/2 रेज टू पॉवर 5 इंटू -3 रेज टू पॉवर 3. तुमचा जो बेस असणार आहे, तुमचा बेस कसा असणार आहे? सेम असणार आहे, फक्त त्याचा इंडेक्स म्हणजे त्याचा पॉवर त्याच्या डोक्यावर असणारा खोपडीच्यावर असणारा नंबर बदलणार आहे. बरोबर आहे, सेम बघायचं झालंय. मग आता काम करा का -3/2 किती वेळा नंबर आलेला आहे तो बघून घ्या अगोदर. किती वेळा सांगितले? 5 वेळा. म्हणजे आपण घेणार -3/2 ब्रॅकेट करा मायनस आहे म्हणून इंटू -3/2 इंटू -3/2 बरोबर आहे. त्याच्यानंतर 5 वेळा सांगितलंय, मग याला 5 वेळा मल्टिप्लाय करून घ्या. मी इकडे घेतो खाली -3/2 इंटू -3/2 झाला 5 वेळा. 1 2 3 4 5 झाला. ओके, आता पुढचं सांगितलं 3 वेळा, मग याला अजून 3 वेळा घ्यायचंय. -3/2 -3/2 इंटू -3/2. ओके, अशा प्रकारे घ्यायचे. किती वेळा झाले काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 किंवा 5 + 3 8 आपला फॉर्म्युला वापरून 5 + 3 8 म्हणजे येणार काय का -3/2 रेज टू पॉवर 8 हे आपलं फायनल आन्सर आहे. समजतंय? सगळ्यात सिंपल, एकदम सिंपल टॉपिक आहे आपला. ओके, पुढे बघा. पुढे सांगितलं तुम्हाला का a⁻16 इंटू a⁻7. ओके, मग आता सिंपल आपल्याला माहिती आहे, तुम्ही आता फॉर्म्युला यूज करून तरी तुम्ही सॉल्व्ह करू शकतात, काय प्रॉब्लेम नाही. आता आपण काम करूया, फॉर्म्युला यूज करूया, चालेल ना? बघा काय a⁻m इंटू a⁻n इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपला a⁻m + n असा फॉर्म्युला आहे आपला. बरोबर आहे. हा ए दिलाय, आता याच्यामध्ये डायरेक्ट एच देऊन टाकलाय, तो घेऊन टाका a⁻16 इंटू a⁻7. मग या दोघांची काय होणार इथं 16 + 7 ची ऍडिशन होणार. मग a⁻16 + 7 सो देअरफॉर a इज इक्वल टू a⁻16 + 7 23. हे झालं आपला आन्सर. बोला काय अडचण आहे? फॉर्म्युला वापरा तुम्ही, असं सॉल्व्ह करा तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. पुढचं काय दिलं बघा. p/5 इंटू p/5 रेज टू पॉवर 3 म्हणजे क्यूब आणि रेज टू पॉवर 7 दिलेला आहे. 7 + 3 10 म्हणजे आपला आन्सर काय येणार p/5 रेज टू पॉवर 10 येणार. बरोबर आहे, सिंपल घेऊन टाका. p/5 इंटू p/5 इंटू p/5 हा 3 झाला. ओके, नंतर 7 चा घ्या p/5 इंटू p/5 इंटू 2 वेळा घेतला, अजून 5 बाकी. p/5 1 p/5 2 p/5 3 p/5 4 आणि लास्टला घ्या p/5. ओके, किती आले बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आला. 7 + 3 10 आला का नाही? सिंपल आहे. मग घेऊन टाका p/5 रेज टू पॉवर 10 हे झालं आपलं डायरेक्टली फायनल आन्सर. एनी डाउट्स? सगळ्यांना समजलाय? तर ऑनलाईनच्या पण सर्व विद्यार्थी मित्रांना समजला असेल तर एकदा व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, बाकीच्यांनी राईट डाऊन मेक अ झेरॉक्स.